महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। नमस्कार, मी शावराज माने। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी या महाठग महेश मोतेवाराच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक परत मिळावी या मागणीसाठी आम्ही अनेक दिवसापासून आंदोलन करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून मागच्या 30 ऑगस्ट रोजी लिक्विडेटर या समृद्ध जीवनावर जे प्रस्थापित करण्यात आलेले लिक्विडेटर आहेत त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन केलं। एक दिवसीय धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांना घेऊन त्या ठिकाणी केलो होतो आणि नंतर आता या लिक्विडेटर जवळ आम्ही आंदोलन केल्यानंतर लिक्विडेटरने आम्हाला जी काही कागदपत्र आमच्या हाती दिली त्यानुसार महाराष्ट्र MPID ऍक्ट नुसार महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारच्या निबंधकाने यांनी या ज्या समृद्ध जीवनच्या मोतेवाराच्या मालमत्ता आहेत त्याच्यावरती सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी SDO हवेली पुणे यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्याकडे या महेश मोतेवाराच्या समृद्ध जीवनच्या नावाने ज्या काही मालमत्ता होत्या त्या सर्व मालमत्ता जप्त करून घ्याव्यात, त्याच्या सर्व वाहन जप्त करावे आणि त्याचे बँक खाते सगळे गोठवण्यात आलेले आहेत। हे सर्व गोठवून यावरती संरक्षण म्हणून यांची नियुक्ती केली होती। यांची नियुक्ती 2 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आलेली आहे आणि त्या यादीमध्ये जी काही मालमत्ता देण्यात आलेली आहे त्या मालमत्ताच्या अनुषंगानं आज मी धाराशिव येथे उत्मिकायापूर, खामसवाडी आणि रुईभर या ठिकाणी ज्या मालमत्ता त्याच्या आहेत त्या मालमत्ताची पाहणी केली, परंतु आज त्या ठिकाणी पेरणी करण्यात आलेली आहे। ही पेरणी कोणी केली, त्या ठिकाणी सोयाबीन आहे, हे सोयाबीन कोणी लावलं याची पाहणी आम्ही करण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो। तसेच त्यांची एक धाराशिव नगरपालिकेमध्ये एक मालमत्ता आहे 1075 स्क्वेअर चौरस फुटाचा एक बंगला या ठिकाणी आहे। ते बंगला विनोद पांडुरंग माळी समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड यांच्या नावे होता, ते यादीमध्ये नाव आहे आणि त्याची पाहणी केली असता आज नगरपालिकेमध्ये जाऊन मी फड मॅडम जे नगराध्यक्ष आहेत, आपलं मुख्याधिकारी आहेत, त्या मुख्याधिकारी मॅडमशी जाऊन मी चर्चा केली। त्याचं जरा अट पाहिलं, रजिस्टर पाहिलं तर आज ती मालमत्ता कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावाने आहे। मग ही जर मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली होती या MPID ऍक्ट नुसार उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या ताब्यामध्ये त्या लिस्टमध्ये जर ही नाव असेल आणि आज रोजी जरा कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावाने ही मालमत्ता निघत असेल तर याच्यामध्ये खूप मोठा काळा बाजार झालेला दिसतोय आणि हा महाठग मोतेवार आणि हे समृद्ध जीवनचे लिक्विडेटर आणि उपविभागीय अधिकारी हवेली यांची हातमिळवणी झालेली आहे का? या ठेवीदारांच्या हित संबंधासाठी हा रक्षणाचा कायदा तयार होऊन सुद्धा 8 वर्ष झाले लिक्विडेशन मध्ये निघालेली मालमत्ता अजून जरा गुंतवणूकदारांना परत मिळत नसेल तर हे लिक्विडेशन करून काय उपयोग? मुदतीपूर्तीनंतर महेश मोतेवार या सर्व लोकांच्या ठेवी परत करू शकत नाही, म्हणून तुम्ही जरा ह्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतला असाल आणि शासन घेऊन 8 वर्ष होऊन सुद्धा जरा ठेवीदारांना न्याय मिळत नसेल तर याच्यामध्ये कुठेतरी हा गौडबंगाल, हा काळा बाजार, हे सर्व राजकारणी, हे सर्व मोतेवार, हे सगळे शासकीय अधिकारी मिळून करतात की काय, अशा प्रकारचा संशय आमच्या ठेवीदारांच्या मनामध्ये येत आहे। आणि म्हणूनच आम्ही आता पुढचं आंदोलन आमचं 30 सप्टेंबरला पुण्याचे जे मुरलीधर मोहोळ आहेत खासदार आणि ते केंद्राचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यालयावरती आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तशा प्रकारचं निवेदन सुद्धा आम्ही उपविभागीय अधिकारी मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा दिलेलं आहे की जेणेकरून सरकारने याच्यामध्ये लक्ष देऊन या सर्व मालमत्ता पुन्हा तात्काळ जप्त कराव्या आणि आम्हाला ठेवीदारांना न्याय द्यावा, अशा प्रकारसाठीच आज आम्ही या धाराशिवला हे पाहणी करण्यासाठी आलो होतो। धन्यवाद। महायुती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार, पीडितांच्या संदर्भात वेगळे होणार तपास, पीडितांना न्याय मिळण्यासाठी